महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती. मुख्यमंत्र्यांकडून महिलांसाठी नवीन संदेश. योजनेसंदर्भात मोठा निर्णय. लाडकी बहीण योजना महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे स्किप अजिबात करायचा नाही. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजचे अपडेट आपण जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती, त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन माहिती समोर आलेली आहे. फेब्रुवारीचा हप्ता वाटप होतच आहे, परंतु हप्त्यासोबतच वेगवेगळ्या नवीन अपडेट आहेत या योजनेसंदर्भातल्या. तुम्हाला 5 वर्ष पुढे पैसे हवे असतील योजनेचे, तर या योजनेतील लहान मोठे सर्व बदल तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. सर्व अपडेट जाणून घेणं गरजेचं आहे, त्यामुळे सगळे अपडेट पाहत जा. योजना तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे. योजनेमध्ये होणारे बदल आपल्याला कळालेच पाहिजेत. तर लाडकी बहीण योजनेची आजची खूप महत्त्वाची माहिती सुरू करूया. त्यापूर्वी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या सगळे अपडेट तुम्हाला चॅनलवर आपल्या पाहण्यास मिळतील. सुरुवात करूया व्हिडिओला. पैसे यायला तर सुरुवात झालेलीच आहे. फेब्रुवारीचा हप्ता वाटप होत आहे, परंतु फेब्रुवारीच्या हप्त्या वाटप संदर्भातल्या माहितीपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अपात्र महिलांसंदर्भात. पात्र लाभार्थी महिलांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. पुढचा नंबर तुमचा पण असू शकतो, कारण लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुनर्पडताळणी सुरू आहे आणि यामध्ये ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. महिन्याला संख्या कमी होताना दिसणार आहे. फेब्रुवारीमध्ये हा आकडा वाढलेला आहे, त्यामुळे तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा. लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थींची संख्या दिवसेंदिवस कमी. आपण असं का म्हणत आहोत तर पुराव्यासहित माहिती अगोदर आपण जाणून घेऊया. तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल 40 लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. अपात्रतेचे निकष म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरचं, तुमच्याकडे 4 चाकी वाहन, घरामध्ये आयकरदाता, तुमच्या नावाने जमीन, अशा प्रकारचे वेगवेगळे निकष. आणि हे निकष तुम्ही पूर्ण करत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. निकषामध्ये बसत असाल तरच पैसे मिळणार. 40 लाख बहिणींचा हप्ता होणार बंद. 1,500 सोडाच, 2100 रुपये पण मिळणार नाहीत, 1,500 पण मिळणार नाहीत, 1 रुपयाही पण त्यांना मिळणार नाही. पण आता या 40 लाखामध्ये नेमक्या कोणत्या महिला आहेत हेही सरकारने स्पष्ट केलेलं नाही. विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला पहा. लाडकी बहीण योजनेबरोबर इतर योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, पण 1,500पेक्षा जर रक्कम जास्त असेल तर मात्र तुम्हाला लाभ मिळणार नाही. जर तुम्ही 1,000 रुपयाचा लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला 500 रुपये 100% मिळतील. म्हणजे इतर एखादी दुसरी योजना आहे ज्या योजनेमध्ये तुम्हाला महिन्याला 1,000 रुपये मिळतात असं आपण गृहीत धरूया, तर हे 1,000 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला 500 रुपये मिळतील. 1,500 मिळणार नाहीत, तुम्हाला फक्त 500 रुपये मिळतील, कारण या दुसऱ्या योजनेचं तुम्ही अगोदर 1,000 रुपये प्रत्येक महिन्याला घेत आहात. पण लाडकी बहीणचे 500 रुपये मिळतील तुम्हाला. आणि समजा अशी एखादी योजना आहे ज्या योजनेमध्ये तुम्हाला 1,500 रुपये मिळत आहेत, तर मग लाडकी बहीणचे मिळतील का, तर 1 रुपयाही मिळणार नाही. 1,500पेक्षा जास्त किंवा 1,500 जर तुम्ही इतर कोणत्याही सरकारी योजनेतून लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे मला मिळणार नाहीत. पण 1,500पेक्षा कमी लाभ असेल तर तो तुमचा जो लाभ आहे तो, आणि लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला एकूण 1,500 रुपये रक्कम म्हणजे त्या योजनेचे आणि लाडकी बहीण योजनेचे मिळून महिन्याला 1,500 रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आता 40 लाख महिलांमध्ये अशा महिलांचा समावेश आहे का, तर आणखीन स्पष्ट झालेलं नाही. फेब्रुवारीचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. पहा आनंदाची बातमी, तो म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता खात्यावर जमा होत आहे.
ही 2 दिवसापासूनची अपडेट आहे. आज देखील पैसे महिलांना आलेले आहेत. आजपासून पैसे वाटप 2 दिवसापासून तुम्ही पाहत आहात. वित्त विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी अर्थ खात्याला जो निधी आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे. अर्थ खात्यातून या ठिकाणी 3,490 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत, म्हणजेच पाठवण्यात आलेले आहेत. आणि एवढे पैसे कशासाठी? तर लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी. तर फेब्रुवारीचा हप्ता वाटप करण्यासाठी 3,490 कोटी रुपये सरकारला या ठिकाणी पहा अर्थ खात्यातून मिळालेले आहेत, अर्थ विभागातून मिळालेले आहेत. आणि हे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जानेवारीच्या तुलनेमध्ये लाभार्थ्यांची संख्या किती घटणार हा एक महत्त्वाचा प्रश्न. पहा, जानेवारीमध्ये 5 लाख महिला कमी झाल्या, पुन्हा त्यानंतर 12 लाख महिलांची संख्या समोर आली. आता 40 लाख हा आकडा समोर आलेला आहे. नेमक्या किती महिला जानेवारी महिन्याच्या तुलनेमध्ये या ठिकाणी जानेवारी महिन्याच्या तुलनेमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एकूण किती महिला घटणार म्हणजे कमी होणार हा आकडा स्पष्ट झालेला नाही. पण संभाव्य आकडा 40 लाख खूप मोठा आकडा आहे. पहा, आता 40 लाख महिला कमी झाल्या तर लाभार्थी महिलांची संख्या होईल 2 कोटी. अगोदर 46 लाख महिला होत्या. मागच्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये 5 लाख महिला कमी झाल्या, म्हणून 2,46,00,000 फक्त 2,41,00,000 पात्र ठरल्या. आणि आता जर 40 लाख महिला अपात्र असतील तर फक्त आणि फक्त 2,01,00,000 एवढ्याच महिला आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या पात्र असतील. पहा, कोणत्या हप्त्यासाठी? तर फेब्रुवारीच्या पुढचा हप्ता, मार्च या हप्त्यासाठी. आणि अर्थसंकल्प संदर्भात महत्त्वाची माहिती. माननीय अजितदादा पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी माहिती दिलेली आहे. मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थसंकल्प सादर होणार आहे मार्चमध्ये, दुसऱ्या आठवड्यात. मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी 21 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील का? तर या प्रश्नाचं उत्तर अस्पष्ट शब्दामध्ये नाही. तुम्हाला अर्थसंकल्प सादर होण्याअगोदर 21 रुपयातला 1 रुपयाही मिळणार नाही. 1,500 रुपये तुमचे जे रक्कम आहेत, म्हणजे 600 रुपये जी वाढवण्यात आलेली रक्कम आहे त्यामधला 1 रुपयाही मिळणार नाही. फक्त 1,500 तुम्हाला मिळत राहतील लाडकी बहीण योजनेचे महिन्याचे पैसे. फेब्रुवारीचा हप्ता वाटप झालेला आहे सुरू, तुम्हाला मिळून जाईल. 24 फेब्रुवारी किंवा 28 फेब्रुवारी दरम्यान सर्व महिलांना पैसे वितरित करण्यात येतील. त्यानंतर मग मार्च महिन्याचा हप्ता देखील कितीच येणार आहे? तर 1,500च येणार आहे. एप्रिलमध्ये 21 रुपये मिळतील, लक्षात घ्या. आणि लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.